नमस्कार बालमित्रांनो, आज आपण वाढदिवसासाठी भेट देण्यासाठी जे गुलाब पुष्प किंवा ज्याला आपण बुके म्हणतो ते बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य ही आहे बदामाची मोठी मोठी लांब लांब पाने, ही आहे विद्येचं पान, त्यानंतर ही आहे अशोकाच्या झाडाची लांब पाने, त्याचबरोबर ही आहे चाफ्याचं पान, काही फुलं लागतात, यामध्ये जास्वंदीची फुलं, गुलाबाची फुलं, मोगऱ्याची वगैरे फुलं आपण यासाठी घेऊ शकतो। तसंच आपल्या परिसरात आढळणारे भरपूर सारे फुलं आपण यासाठी घेऊ शकतो। यानंतर या फुलांना वगैरे डेकोरेट करण्यासाठी हा जिलेटिन कागद आणि हा छोटासा दोरा आपण यासाठी वापरणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। आपण सुरू करूया। सर्वप्रथम मी बदामाची 3 पानं घेतली, 2 पानं घेतली आणि या 2 पानांच्या मधोमध चाफ्याचं तिसरं पान बरोबर सेंटरला लांब असल्यामुळे आपण ते ठेवलंय। त्याच्यानंतर ही आहे अशोकाची पानं। अशोकाच्या पानानंतर आपण घेऊया या ठिकाणी ही आहे विद्येचे पान। डिझाईनसाठी खूप सुंदर असं पान आहे। यानंतर मी घेतलंय जास्वंदीचं लांब दांडी असलेलं फूल। त्याच्यानंतर ही आहे दुसरे परिसरामध्ये आढळणारे फुलं परत, आणि ही गुलाबाची फुलं आपण नंतर याचा वापर करणार आहोत। आता हे जिलेटिन पेपर आहे, हा जिलेटिन पेपर आपण याच्या खालच्या भागामध्ये जोडणार आहोत आणि दोऱ्याने ते पॅक करून देणार आहोत। नंतर ही गुलाबाची फुलं आपण याच्या वरच्या बाजूला छानपैकी पाहिजे त्या हवे त्या ठिकाणी आपल्याला ठेवून देता येईल। अशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर असं गुलाब पुष्प किंवा बुके आपण तयार केलेलं आहे। बनवणार ना मग असं? धन्यवाद।